हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छैसा गावात दहशतीचं वातावरण पसरले। आता या गावात जायला देखील लोक घाबरू लागलेत। या गावची ओळख आता मृत्यूचं गाव अशी बनली आहे। गावात वैद्यकीय आणीबाणीसारखी परिस्थिती आहे। गेल्या 2 आठवड्यात गावातील 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय। यातील अनेकांना हेपेटायटिस बी चा संसर्ग झाला होता। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनानं गावात आरोग्य शिबिर आयोजित करून तपासण्या सुरू केल्यात। सातत्यानं होत असलेल्या या मृत्यूंमुळे आरोग्य विभागाच्या पथकानं गावातील घराघरांमध्ये जाऊन रक्ताचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली। हे नमुने कावीळ, हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी यांच्या तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। ज्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। संसर्ग अधिक पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू झालेत। सुरुवातीला रुग्णांमध्ये केवळ सर्दी, पडसं आणि तापाची लक्षणं दिसून येतात, पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते, ही गंभीर होत जाते। आरोग्य शिबिराचे नोडल अधिकारी वासुदेव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार हेपेटायटिस बी संसर्ग झालेलं रक्त आणि असुरक्षित शरीर संबंधांमुळे पसरतो। व्यसन करतेवेळी अनेकांनी एकाच सुईचा वापर केला असावा, त्यामुळे गावात हेपेटायटिस बी ची साथ पसरली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे। प्रवासी मजूर आणि ट्रक चालकांमुळे देखील हा आजार पसरण्याची शक्यता आहे। सध्याच्या घडीला गावात जनजागृती अभियान सुरू आहे। लोकांनी तपासणी कराव्यात यासाठी आग्रह धरला जातोय। दूषित पाण्यामुळे आजार पसरत असल्याचं ग्रामस्थांना वाटतंय। गुरुग्राम कालव्यात टाकण्यात येणाऱ्या औद्योगिक कचऱ्यामुळे पाणी दूषित झालं असून त्यामुळे माणसं आजारी पडू लागल्याचं ग्रामस्थ सांगतायत, पण अद्याप तरी प्रशासनानं याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ आजारी पडत आहेत हे मान्य करण्यास प्रशासन तयार नाही। मृत्यूंची ही मालिका थांबत नसल्यानं ग्रामस्थ आता भीतीच्या सावटाखाली जगतायत।